गरीब घरात सुनेकडे अगदी 3 तोंडाची चूल, ज्यामध्ये एका वेळी 3 प्रकारचं अन्न बनतं. पण हे श्रीमंताच्या घरीसुद्धा नसेल, अशी चूल तिच्या घरी नेमकी आली कशी? पाहूयात. यासाठी आपण जाऊया थोडंसं मागं. थंडीची सकाळ होती. सकाळी सकाळी आपण पाहतो एकदम सगळीकडं शिरवळ पडलं होतं. तिकडं विद्या सकाळी लवकर उठते आणि म्हणते, आज पण तेच काम करायचं आहे मला. सकाळी उठून ती किचनमध्ये जाते. किचन म्हणजे काय तर एक चूल आणि समोर एक भांडं ज्यात साबुदाणा ठेवला होता. पुढं 3 प्रकारच्या वाट्या, तिखट मिरची, लाल तिखट आणि सेंधा नमक. घरच्यांना 3 प्रकारच्या साबुदाणा खिचडी आवडत असतात आणि सगळ्यांसाठी ती 3 प्रकारची साबुदाणा खिचडी बनवत असत. आणि घरचे तिची मात्र तारीफ करायचं सोडून नेहमीच तिला काही ना काही टोमणे मारत असतात. इकडं विद्या मात्र लवकर उठून सगळ्यांसाठी त्यांची आवडती खिचडी बनवत असेल. सगळ्यात आधी ती आपल्या सासूसाठी लाल तिखटाची साबुदाणा खिचडी बनवत असते. त्यात लाल तिखट टाकते, शेंगदाणे टाकते आणि एकदम तिखट आणि चविष्ट अशी साबुदाणा खिचडी बनवत असते. सासू आतून म्हणते, सुनबाई काय केलंस ग, आज खूप छान वास सुटलाय. इकडं विद्या खुश होते, पण तिला माहीत असतं की तिचा हा आनंद जास्त वेळाचा नाही आहे. दुसरीकडे दुसरी खिचडी करताना आतून सासरा म्हणतो, सुनबाई तुला तर माझ्या तोंडाची चव पाठच झाली आहे बघ. आता 1 प्रकारची खिचडी झाली की नाही, तिला परत एकदा सगळं पहिल्यापासून करावं लागायचं. परत खिचडी घ्या, परत तिला बनवायला लागा. तिकडून सासरे बुवा ओरडायचे की एवढा वेळ का लागतोय. ती हळूहळू परत एकदा सगळं सुरुवातीपासून करायला लागायची आणि मग साबुदाणा खिचडी बनवायची. आता 2 प्रकारची साबुदाणा खिचडी, त्यामध्ये लाल मिरची फक्त जास्त टाकायची. तिकडून आतून तिची नणंद प्रियासारखं ओरडत असेल, वहिनी काल तुम्ही जी केली ती खूप कोरडी कोरडी होती, आज नीट करा आणि ते सेंधा नमक जास्त टाका. मग सगळं झाल्यानंतर सगळेजण खिचडी खायला बसायचे. राहिलेली 3 प्रकारची खिचडी खरडून शेवटी मग सुनबाई खायची, कारण तिच्या नशिबाला तेच होतं. आणि नेहमीच ती विचारात पडायची की मी यातून कधी बाहेर पडेल की नाही. रात्री झोपतानाही तिच्या डोक्यात हाच विचार असे, कधीपर्यंत चालणार आहे, मी कधी यातून बाहेर पडेल की नाही. सगळ्यांसाठी खिचडी बनवतच माझा पूर्ण दिवस निघून जातो. आणि विचार करत करत तशीच झोपी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी ती पुन्हा येते आणि पुन्हा खिचडी बनवू लागते. आज मात्र तिचं डोकं फिरलेलं असतं. ते म्हणते, काय आहे मनातल्या मनात की काय हे सारखंच सगळ्यांसाठी वेगळी खिचडी बनवायची, प्रत्येक वेळी मला चूल पेटवावी लागते. तेवढ्यात तिची शेजारची विमला येते. विमला म्हणते, अगं बाई, सुनबाई आहेस की नोकर आहे घरातली, एवढं काय दिवस रात्र किचनमध्ये असतेस. असं म्हणताच तिला विद्या सांगते की हो गं बाई, तुला काय सांगायला सोपं आहे, घरी 3 प्रकारच्या खिचड्या बनवायच्या म्हणल्या की असं होणारच. ती म्हणते, 3 प्रकारच्या खिचड्या, ह्यापेक्षा 3 चुलीच घे ना घरात तू एकाच वेळी. आणि तिने चेष्टेत तिला एक टोमणा मारला असतो. पण हा टोमणा कुठं ना कुठं विद्याने मात्र डोक्यात धरून ठेवला असतो. विद्या विचार करू लागते, 3 प्रकारची चूल एकत्र बनवू शकेल का मी. रात्री सगळे झोपायला गेलेले असतात, तर इकडं ही किचनमध्ये मात्र एकटीच असते. बाहेर येऊन बघते, जुनी मडकी, माती आणि काही कच्च्या विटा तिथं पडलेल्या होत्या. ती म्हणते, मी यांचं काही बनवू शकते का. आणि विचार करू लागते. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे सगळे उठण्यापूर्वीच तिनं काम सुरू केलं असतं. ते विटा माती घेऊन सगळं काहीतरी बनवत असते. तेवढ्यात तिकडून सासू येते. अगं काय करते सकाळी सकाळी उठून, काही कामधंदे नाही आहेत का तुला. हो आहेत ना, तुमच्या सगळ्यांच्या चांगल्यासाठीच मी काहीतरी बनवायला घेतलं आहे घरातलं. आता हे म्हणताच तिची सासू मात्र तिथून निघून जाते. आता संध्याकाळ होत आली असते. ती रात्रभर आपदत सगळं कामधाम करून ती चूल बनवायला घेतली असते आणि शेवटी तिने त्या मातीची 3 तोंडाची चूल बनवली असते. ती चूल दिसायला खूप मोठी आणि कामाची असते. सकाळी सगळे येतात आणि म्हणतात, अगं सुनबाई हे काय केलं आता तू, सगळ्या गावासाठी स्वयंपाक करणार आहेस की काय तू आता. तर ती म्हणते, नाही, सगळ्या गावासाठी नाही, पण तुमच्यासाठी, तुम्हाला सगळ्यांना लवकरात लवकर आणि एकाच वेळी सगळ्यांना खायला मिळावं म्हणून करते. दुसऱ्या दिवशी आपण सकाळी बघतो, ती सकाळी झोपेतून लवकर उठते आणि झोपेतून उठताच आज ती किचनमध्ये जाण्यापूर्वी खूप जास्त खुश असते. आज ती स्वयंपाकघरात जाण्यापूर्वी खूप जास्त खुश असते. आज जाऊन ती 3ही चुलीवरती 3 प्रकारची साबुदाणा खिचडी बनवलेली असते. एकात तिखट, एकात हिरवी, तर एकात मिठाची खिचडी. इकडून आत दोघी मायलेकी म्हणत असतात, बाई आज तर सगळी खिचडीचा वास खूप सुगंध सुटलाय सगळीकडे. इकडं विद्या म्हणत असते, आज मी शेवटी करून दाखवलं, सगळं काम एकदाच. आता पूर्ण घराभराला लवकरात लवकर आणि 3 प्रकारची खिचडी एकदाच मिळालेली असते. खिचडी खाताच तिची सासू म्हणते, अगं काय केली सुनबाई तू, एकदम मस्त खिचडी झाली, ते पण एवढ्या लवकर. तिकडून ननंद प्रियाने हे सगळं पाहिलेलं असतं. ती म्हणते, हो वहिनी, आज खिचडी खूप मस्त झाली आणि अगदी गरम गरम भेटली मला.
आम्हाला सगळ्यांना वाट पण नाही बघावं लागली एकत्र जेवण्यासाठी. तिचा सासराही तिची तारीफ करू लागतो आणि म्हणतो, सुनबाई मस्त खिचडी केली आहे, आज आम्हाला पहिल्यांदा गरमागरम एकत्र खाता येते तिघांना. आणि सगळेजण तिची मिळून प्रशंसा करू लागतात. आता ती दररोजच सकाळी लवकर उठून सगळ्यांसाठी एकाच वेळी 3 प्रकारची साबुदाणा खिचडी बनवत असते. तिलाही गरमागरम 3 प्रकारची साबुदाणा खिचडी खायला मिळत असते. हळूहळू वेळ जातो. आता तिची सासूही तिच्यासोबत चांगलं वागू लागली असते. तिला कधी खिचडी करायला मदत करत असते. तिची नणंद थोडी घरकामात मदत, तर सासरे लाकडं आणण्यातही मदत करत असतात. थोडक्यात तिचा संसार खूप छान चालू असतं. तिची सासूही तिची तारीफ करत म्हणते, गावातले लोक तुला खूप नावाजतायत आजकाल. आपली चूल बघून त्यांनी तुझी खूप तारीफ केली आहे. हे ऐकून विद्याला खूप चांगलं वाटतं आणि ती म्हणते, हो, हे मी काही नवीन केलेलं नाही आहे. तर इकडं घराबाहेर आता फक्त आनंदच आनंद असतो आणि त्या दोघी ननंद आणि भाऊजे गप्पा मारत बसले असतात, एकमेकींची प्रशंसा करत. इकडं ननंद प्रिया गावात जाऊन सगळ्या बायांना सांगत असते की माझ्या वहिनीने बघा कसली मस्त चूल बनवली, एकावेळी 3-3 प्रकारची साबुदाणा खिचडी बनते, तुम्ही कधी आयुष्यात बघितलीसुद्धा नसेल. आता दुसऱ्या दिवशी ती आणखी काही विटा उचलत असते, तेवढ्यात विमला येते आणि म्हणते, मला पण शिकव नाही कशी बनवायची 3 तोंडाची चूल, मला पण घरी हवी आहे. त्या गॅसवर मला वैताग आला आहे, सगळेजण तुझी तारीफ करत आहेत. तर विद्या तिला म्हणते, हो ना, शिकवते गं. कसं आहे ना, तू माझ्याशी कशीही वागली तरी मी तुला मैत्रीण आणि शेजारीने समजते. मी तुझ्याशी नेहमी चांगलंच वागेन आणि तुला शिकवते, ये आणि बस असं म्हणते. आता गावात ती हळूहळू खूपच जास्त चर्चेचा विषय बनले असते आणि सगळेजण तिची खूप जास्त तारीफ करत असतात. आता विद्या एक सर्वसाधारण बाई नाही, तर गावातली एक नावाजलेली व्यक्ती बनलेली असते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. तुमचा एक लाईक मला खूप पुढे पोहोच. सकाळचा वेळ होता. एका छोट्याशा झोपडीमध्ये एक घर, ज्यामध्ये सुनबाई स्वयंपाक करत असते. अगं लवकर कर. इकडं तिची 2 लहान मुलं राहत असतात. नवरा किशन लोकांच्या घरी जाऊन साफसफाई करत असतो. खूपच प्रामाणिक माणूस असतो तो. घरी येताना आपल्या जेमतेम पगारीतून सगळ्यांसाठी खायचं घेऊन येत असतो. सुनबाई मात्र इकडून घरी दररोज लवकर उठून सगळ्यांसाठी स्वयंपाक करत असते. पण तिच्या सासूला ती कधी आवडत नसते. नेहमी तिला टोमणे मारत असते. आली नुसती 7:30, येताना काही आणलं नाही, नुसती हात हलवत आली, घरच्यांनी काही दिलं पण नाही हिला. आम्हाला हुंड्यामध्ये 1 रुपया आला नाही. आम्हाला कशा कामाची काय माहिती काळतुंडी, हिच्यामुळे आमच्या घराला 7:30 लागली नुसती. सुनेच्या डोळ्यातल्या अश्रूंचाही तिला फरक पडत नसतो. एक दिवशी किशन घरी येताना एक जुना पडलेला मायक्रोवेव्ह घरी घेऊन येत असतो. घरी येताच तो ठेवतून सांगतो की आमच्या साहेबांनी दिलं, हे बंद पड, काय नेजा म्हणला, तुला काय करायचं ते कर. तिकडं राजू आणि नायरा उड्या मारू लागतात. म्हणतात, हे काय आहे, मला तर माहिती आहे, याच्यामध्ये गोष्टी गरम करतात ना, आणि यात पिझ्झा पण बनतो, मला माहिती आहे. आता हे म्हणताच सगळेजण घरातले हसू लागतात. तर ती अंकिता त्याला साफ करून वरी फळीवरती ठेवून देते. तिकडून यांचं बोलणं चालू असतं. तेवढ्यातच तिची सासू अमृता तिथं येते. अमृता येताच म्हणते, काय देव ठेवल्याचं तेवढं कौतुक लावलं तुम्ही, शेवटी काय तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे ना, का ते बनवून देणार आहे तुम्हाला जेवण, व घरामध्ये राडा नुसता. असं बोलताच घरच्यांना ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. तिला अंकिता समजून सांगते, अहो तसं नाही, लहान मुलांना आपल्या आवडलं ना. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की राजू बाहेर गल्लीत गेला असतो. त्याला एक मुलगा पिझ्झा खाताना दिसतो. ते पाहून त्याला खूप वाईट वाटतं. त्याला वाटतं की आपल्यालाही पिझ्झा खायला मिळायला हवा, आणि तो ते पिझ्झा बघून त्याच्या तोंडाला सुटलेलं पाणी तसंच घेऊन घरी निघून जातो. रात्री आल्यानंतर ते दोघंही आईकडे जात. म्हणतात, आई मला पिझ्झा खायचा आहे, मला त्या मुलाचा बघून खूप भूक लागली, मला पिझ्झा करून दे ना. त्याची आई सांगते, आपण खूप गरीब आहोत, आपण कुठून बनवणार पिझ्झा, तुला भेटते ते डाळ भात खा गपचूप, असं सारखं सारखं हट्ट करायला येत जाऊ नको माझ्याकडे, आपल्याकडे पैसे नाहीत हे तुला समजायला हवं ना. दोघंही मुलं खाली मान घालून बसतात. रात्री सगळेजण डाळ आणि चपाती खात असतात. तर राजू मात्र आज न जेवता तसा झोपी जातो. त्याला ह्या गोष्टीचा खूप राग आला असतो की त्याला पिझ्झा देणार नाही असं म्हटले असते त्याची आई. इकडं आपण बघतो की घरामध्ये किशन रडत आला असतो, अगदी घाबरलेला. तो म्हणतो, मला मालकाने नोकरीवरून काढून टाकलं, आता आपण कसं खाणार, काय जगणार, मला काही समजत नाही आहे. तर एवढ्यात अमृता हात उगारते, म्हणते, कशात न होणार, ही 7:30 तू घरी आणून ठेवली ना, हीच आहे आपल्या घरची अपशकुनी, हिच्यामुळे सगळं घडतंय, तुला कळत नाही का, कुठून आली 7:30 काय माहिती माझ्या नशिबात. आणि ती अंकिताला बरंच काही घाण बोलू लागते. अंकिता हे सगळं ऐकून सहन करत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा लहान मुलं तिच्याकडे परत येतं, म्हणतात, आई आज तू बघितलं का पिझ्झाचं, काही विचारलं का तू कोणाला, कसा बनवतात, तू बनवू शकते का.
तिची आई रागाला जाते आणि भडकून म्हणते, काय सारखं लावलं तुम्ही पिझ्झा पिझ्झा पिझ्झा. एकदा शेवटचं सांगते, आपण पिझ्झा वगैरे काही खाणार नाही आहे आणि इथून पुढे माझ्याकडे ते हट्ट करायला यायचं नाही पिझ्झाचं घेऊन. निघा इथून दोघंही. आणि त्या दोघांना ओरडून तिथून हाकलून देते. आतून तीही दुखावलेली असते, कारण घरी खायला अन्न नसतं आणि यांना पिझ्झा खायचा आहे. मग ती बाहेर जाते आणि येता येता थोडंसं सामान घेऊन येते आणि ती घरात कोपऱ्यात नेऊन ठेवते. नंतर ती झोपी जाते. झोपताना म्हणते, काय करू मी, माझ्या घरच्यांना सगळ्यांना मला आनंदी ठेवायचं आहे. तेवढ्यात तिला तिच्या लहान मुलाचं पिझ्झाची गोष्ट आठवते. ती म्हणते, मी काहीही करून पिझ्झा बनवू शकते का घरातल्या घरात, पण घरामध्ये तर तेवढी सामग्रीसुद्धा नाही आहे. असं विचार करत करत दुसरा दिवस उजाडतो. सकाळी ती कुकर आणि रात्री आणलेली थोडीशी चीज आणि या सामानाचं मिळून एका जुन्या मातीच्या कोणामध्ये सगळं चीज वगैरे टाकते आणि त्याला कुकरमध्ये ठेवून देते. थोड्या वेळात ते बनवून तर त्याचा एक कुल्हडसारखा पिझ्झा तयार झाला असतो आणि तो पिझ्झा सगळ्यांना खूपच बघून आश्चर्य होतं. ते म्हणतात, आई तू एवढा छान पिझ्झा कसा बनवला आणि हे किती वेगळं विचित्र आहे. तेवढ्यात ते खाताना बघून तिची सासूही तिची तारीफ करते. म्हणते, अगं सुनबाई काय केलं आहे, मस्त दिसते, वास पण छान येतो आहे. दुसऱ्या दिवशी ती खूप जास्त सामान घेऊन मार्केटमधून घरी येते. एक जुना गाडा घेऊन चौकात लावलेला असतो. त्या गाड्यावरती ती कुकरमध्ये पिझ्झा बनवून विकायला लागते. शेजारबाजारचे सुरुवातीला 1 किंवा 2च लोक येतात आणि म्हणतात, काहीतरी नवीन आहे. आणि एक मुलगी तिच्या बाबांनाही घेऊन आली असे म्हणते, ह्यांचा पिझ्झा खूप छान असतो, मला खायचा आहे. आणि ती कोल्हड पिझ्झा खाऊ लागते. हळूहळू तो पिझ्झा सगळ्यांना फेमस होऊ लागतो. एक मुलगी त्याचा व्लॉग बनवते आणि स्वतःच्या सोशल मीडियावर टाकू लागते आणि सांगते की ह्या काकू एक कुल्हड पिझ्झा बनवतात. आता हळूहळू ती व्हिडिओ पाहून बरेचसे लोक तिच्या गाड्यावरती कुल्हड पिझ्झा खायला येत असतात आणि तिची तारीफ करून सांगतात, आम्ही तुला सोशल मीडियावर पाहिलं आहे, तुझा पिझ्झा खूप छान आहे, आम्हाला पण बनवून देशील का. तर ती म्हणते, का नाही, मी तुमच्यासाठी तर आहे इथं. आता हळूहळू तिचा पिझ्झा पूर्ण गावामध्ये फेमस होऊ लागतो. सगळ्यांकडे तिची चर्चा असते की कुणीतरी नवीनच कुल्हड पिझ्झा ते पण कुकरमध्ये बनवायला लागले. काही लोक तर तिच्यासोबत फोटो काढायलाही तयार असतात. एक दिवशी असंच भरगर्दीमध्ये ती सगळ्यांना कुल्हड पिझ्झा बनवून देत असते आणि सगळेजण तिची खूप जास्त तारीफ करत असतात. तेवढ्यात त्यांच्यामधून एक बाई येते. ती बाई दुसरी कोणी नसून तर एक न्यूज रिपोर्टर असते. ती तिला म्हणते, तुमच्या कसं डोक्यात आलं असा एक कुल्हड पिझ्झा ते पण एक कुकरमध्ये. तरी त्याचं एक सडेतोड उत्तर येते. म्हणते, जेव्हा गरिबी असते ना आणि पोटात खायला अन्न नसतं तेव्हा आणि तुमचा मुलगा पिझ्झाचे हट्ट करतो तेव्हा ह्या गोष्टी सहजच डोक्यात येतात. आता हीच क्लिप व्हायरल झाली असते. कोणीतरी हा सीन शूट केला असतो आणि सोशल मीडियावर टाकलेला असतो. हळूहळू तिचं पिझ्झाचा गाडा पूर्ण गावात फेमस होतो. तिचा नवराही आता तिला गावात मदत करू लागतो आणि हळूहळू असंच त्यांचा गाडा खूपच जास्त व्हायरल होतो आणि तिचा कुल्हड पिझ्झा सगळ्या गावात फेमस होतो. आता तिची मुलंही सर्वांना गर्वाने सांगतात की तिची आई कुल्हड पिझ्झा बनवते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिची सासू आता सगळ्यांकडे स्वतःच जाऊन तिची तारीफ करत असते. का गरीब घरात